श्रीकृष्ण म्हणतात, जगात जे काही घडते ते शेवटी आपल्या कल्याणासाठीच घडते. कधी कधी जीवनातील कठीण परिस्थिती आपल्याला तोडण्याऐवजी मजबूत बनवण्यासाठी येतात. मानवाचे मन खूप अस्थिर आणि चंचल असते. ते कधीही एकाच ठिकाणी राहू इच्छित नाही. हे मन माणसाला दिशाभूल करते आणि एकाग्रतेचे सर्वात मोठे शत्रू बनते. पण जर हे मन नियंत्रित केले तर ते माणसाचे खरे मित्र बनते. म्हणूनच माणसाने त्याच्या मनावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. मनाला स्थिर आणि एकाग्र करणे हा जीवनाचा आधार आहे. आणि यासाठी कोणत्याही मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता नाही. फक्त थोडी साधना, संयम आणि सतत सराव पुरेसा आहे. देव म्हणतो, माझ्यासाठी कोणीही क्षुद्र नाही किंवा महान नाही. कोणीही प्रिय नाही किंवा कोणीही अप्रिय नाही. माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक आत्मा समान आहे. श्रीमंती आणि गरिबी ही जगाची फक्त व्याख्या आहे. माझ्यासाठी प्रत्येक जण सारखाच आहे. पण जो माणूस मला खऱ्या मनाने आठवतो, भक्तीने बोलावतो, मी त्याचा होतो आणि तो माझा होतो. माणूस स्वतःचे नशीब स्वतः घडवतो. तुम्ही जमिनीत जे काही बीज पेराल तेच झाड उगवेल आणि तेच फळ आणि फुले मिळतील. त्याचप्रमाणे लोक जे काही प्रयत्न आणि कष्ट करतील तेच फळ त्यांना मिळेल. माणसाचे कर्मच त्याचे भविष्य घडवते, दुसरे कोणीही नाही. कृष्ण म्हणतो, ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या पिकाचे रक्षण आणि काळजी घेतो, त्याचप्रमाणे पालकांचे कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे आणि मुलांच्या संगोपनात पूर्ण समर्पण करावे. जर शेतकरी आपले पीक निष्काळजीपणे सोडले तर ते नष्ट होते. त्याचप्रमाणे जर मुलाला योग्य संस्कार आणि शिक्षण मिळाले नाही तर ते संपूर्ण कुटुंब आणि वंशाला अधोगतीकडे ढकलू शकते. चुकीच्या सवयी आणि वाईट संगत हळूहळू एखाद्या व्यक्तीचे जीवन पोकळ करते. म्हणून ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या पिकातून तण काढून टाकतो, त्याचप्रमाणे पालकांनी मुलांना वाईटापासून दूर ठेवले पाहिजे आणि त्यांना चांगल्या संस्कारांकडे नेले पाहिजे. मुलांचे योग्य मार्गदर्शनच घर, कुटुंब आणि भविष्य दोन्ही उज्ज्वल करते. माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की त्याच्या प्रत्येक कृतीचे फळ निश्चित आहे. ज्याप्रमाणे हजारो गायींच्या कळपातही वासराला त्याची आई सापडते, त्याचप्रमाणे माणसाच्या कर्मांचे फळ त्याच्यापर्यंत पोहोचते. देव प्रत्येक जीवात असतो, तो प्रत्येक कणात राहतो. जेव्हा कोणताही प्राणी दुःखात असतो तेव्हा ते दुःख देवापर्यंत पोहोचते. म्हणून एखाद्याला दुःख देऊन आपण देवाला प्रसन्न करू शकतो असा विचार करणे ही सर्वात मोठी चूक आहे. खरी भक्ती म्हणजे ती आहे ज्यामध्ये आपण कोणत्याही जीवाला दुःख देत नाही आणि सर्वांबद्दल करुणा आणि दयाळूपणाची भावना बाळगतो. जीवनाचा खरा खजिना म्हणजे समाधान. ज्या व्यक्तीच्या मनात समाधानाची भावना असते तो कमीत कमी प्रमाणातही आनंदी राहतो. तो काहीही गमवत नाही कारण त्याचे मन शांत आणि समाधानी असते. पण ज्या व्यक्तीच्या मनात समाधान नाही, त्याच्याकडे कितीही संपत्ती, आदर आणि समृद्धी असली तरी तो नेहमीच अपूर्ण आणि दुःखी वाटेल. असंतोष हा माणसाच्या अस्वस्थतेचे आणि दुःखाचे मूळ आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती आपल्या मनात पराभव स्वीकारतो त्याचा पराभव निश्चित आहे. आणि जो माणूस जिंकू शकतो असा विश्वास ठेवतो तो शेवटी जिंकतो. माणसाचे विचार त्याच्या जीवनाची दिशा ठरवतात. जर विचार नकारात्मक असतील तर ते अपयशाकडे घेऊन जातील, आणि जर विचार सकारात्मक असतील तर ते यश आणि प्रगतीचा मार्ग उघडतील. म्हणून जीवनातील प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन राखणे हाच खरा विजय आहे. सतत प्रयत्न करणेच माणसाला ध्येयापर्यंत पोहोचवते. जसे झाड कुऱ्हाडीच्या एकाच वाराने पडत नाही तर असंख्य वारांनीच कोसळते, तसेच यश हे वारंवार प्रयत्न आणि संयमाचे परिणाम आहे. कठोर परिश्रम व्यर्थ जात आहेत असे कधीही समजू नका. प्रत्येक लहान पाऊल तुम्हाला ध्येयाजवळ घेऊन जाते. संयम, समर्पण आणि आत्मविश्वास हे 3 गुण यशाचे खरे दरवाजे उघडतात. माणसाचे शरीर मातीपासून बनते आणि शेवटी मातीत विलीन होते. पण आत्मा अमर आहे, तो कधीही नष्ट होत नाही. खरे सौंदर्य आत्म्याचे असते, शरीराचे नाही. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा एखादी व्यक्ती असे मानते की तोच सर्व काही करत आहे, तोच तो करता आहे, तेव्हा तो अज्ञानात बुडतो आणि त्याच्या अधोगतीकडे वाटचाल करतो.
खरा ज्ञानी तो असतो जो समजतो की सर्व काही देवाच्या इच्छेने घडते. जीवन हे रथासारखे आहे. सुख दुःख, नफा आणि तोटा हे सर्व ऋतूंप्रमाणे येत आणि जातात. जो व्यक्ती कठीण काळात संयम राखतो त्यालाच खरा ज्ञानी म्हणतात. नाती देखील दुधासारखीच आहेत. दुधाला उकळल्यावर ते घट्ट होते आणि टिकते, पण जर ते आंबट झाले तर ते दही होते आणि निरुपयोगी होते. तसेच जर कटुता आणि अविश्वास नात्यांमध्ये शिरला तर ते तुटतात. म्हणूनच नाती जपणे आणि टिकवणे अत्यंत महत्वाचे आहे. कृष्ण म्हणतो, काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. जो व्यक्ती त्यांच्या तावडीत अडकतो त्याचे जीवन अंधाराने भरलेले असते. अशा व्यक्तीला ना शांती मिळते ना खरा आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने या वाईट गोष्टींपासून दूर राहून आपले मन शुद्ध ठेवले पाहिजे. प्रत्येक कामात प्रेम, दया आणि भक्तीची भावना असली पाहिजे. हेच जीवन यशस्वी आणि अर्थपूर्ण बनवते. जीवनाचे खरे अस्तित्व फक्त वर्तमान क्षणात आहे. भूतकाळ निघून गेला आहे, त्यावर शोक करण्यात काही अर्थ नाही. भविष्य अजून आलेले नाही, त्याची काळजी करणे निरुपयोगी आहे. माणसाने वर्तमान सर्वोत्तम बनवावे. योग्य संगत माणसाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वाढवते, तर वाईट संगत त्याला हळूहळू अधोगती आणि विनाशाकडे घेऊन जाते. वेळ कधीच सारखा राहत नाही. जर आज अडचणी असतील तर उद्या आनंद येईल, आणि जर आज आनंद असेल तर येणाऱ्या काळात दुःखही येऊ शकते. माणसाने नेहमी लक्षात ठेवावे की संपत्ती, वैभव आणि सन्मान कायमचे नाहीत. आज जे काही आहे ते उद्या हिरावून घेतले जाऊ शकते. म्हणून कोणाचाही अपमान किंवा उपहास करू नका, कारण वेळ सर्वांचा हिशेब चुकता करतो. खरा आनंद फक्त निस्वार्थीपणे काम करणाऱ्यांनाच मिळतो. माणसाचे मूल्य त्याच्या कृतींवरून मोजले जाते, आणि तीच कृती त्याला पुढे घेऊन जाते किंवा मागे ढकलते. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, तुमचा सहवास सुज्ञपणे निवडा, कारण चांगली संगत गुण वाढवते आणि चुकीची संगत माणसाला अधोगतीकडे घेऊन जाते. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही जे काही काम करता ते प्रेमाने आणि समर्पणाने करा. लोभ, अहंकार, वासना किंवा मत्सराने केलेले काम माणसाला बंधन आणि दुःखाकडे घेऊन जाते. खरे कर्म तेच आहे जे भक्ती, करुणा आणि निस्वार्थीपणाने केले जाते. केवळ अशा कर्मामुळे जीवन शुद्ध आणि यशस्वी होते. देव सांगतो की नरकाचे 3 दरवाजे आहेत: काम, क्रोध आणि लोभ. जो व्यक्ती या तिघांच्या अधीन होतो त्याचे जीवन अंधाराकडे जाते आणि शेवटी त्याला नरकाच्या मार्गावर घेऊन जाते. माणूस नेहमीच सर्व काही मिळवू इच्छितो, पण जगाचा नियम असा आहे की प्रत्येकाला सर्व काही मिळू शकत नाही. जे मिळाले नाही त्याचा पश्चाताप करू नका, आणि जे गेले आहे त्यासाठी निराश होऊन आपले जीवन वाया घालू नका. देव म्हणतो, मी आत्म्याच्या रूपात प्रत्येक प्राण्याच्या हृदयात उपस्थित आहे. मी प्रत्येक गोष्टीचा आरंभ, मध्य आणि शेवट आहे. जीवनाचे चक्र सतत फिरत राहते. जर आज दुःख असेल तर उद्या नक्कीच सुख येईल, आणि सुखानंतर दुःख येणे देखील स्वाभाविक आहे. माणसाचा स्वभाव खूप विचित्र आहे. जेव्हा त्याच्याकडे संपत्ती आणि समृद्धी असते तेव्हा तो इतरांचा अपमान करतो, आणि ज्यांच्याकडे कमी आहे त्यांना कमी लेखतो. पण तो विसरतो की काळ सर्वात शक्तिशाली आहे. काळाचे चक्र कधी फिरेल हे कोणालाच माहित नाही. काळाबरोबर कोळसा देखील हिरा बनतो. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, कधीही कोणाची थट्टा करू नका, कारण काळापेक्षा कोणीही मोठे नाही. श्रीकृष्ण म्हणतात, निस्वार्थीपणे काम करणे हा जीवनाचा सर्वात मोठा धर्म आहे. प्रत्येक प्राण्याला निसर्गाच्या नियमात लिहिलेलेच फळ मिळते, आणि देव स्वतःही हा नियम बदलत नाही. जर एखादी व्यक्ती तुमचा आदर आणि सन्मान करत नसेल तर त्याच्यासोबत राहणे निरुपयोगी आहे. अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले, कारण त्यांच्यात नेहमीच शत्रुत्वाची भावना असते. खूप साधे आणि सरळ असणे देखील चांगले नाही, कारण लोक त्याचा अन्याय्य फायदा घेतात. ज्याला नशीब मिळते तो छोटीशी समस्या आली तरी देवाला दोष देऊ लागतो, पण ज्याचे नशीब अडचणींनी भरलेले असते तो देवाला आठवतो आणि त्याचे आभार मानतो, जरी काहीतरी थोडे चांगले असले तरी. श्रीकृष्ण म्हणतात, देव वेळोवेळी आपल्या भक्तांची परीक्षा घेतो. या परीक्षेत भक्तांना अनेक अडचणी आणि संकटांना तोंड द्यावे लागते. सामान्य लोक या अडचणींना दुःख मानतात आणि मागे हटतात, पण खरे भक्त आणि साधक ते देवाची इच्छा मानतात आणि धैर्याने सहन करतात. बरेच लोक म्हणतात की आपल्याच लोकांसमोर नतमस्तक होण्यात काहीही नुकसान नाही, पण हे लक्षात ठेवले पाहिजे की खरे ते आहेत जे तुम्हाला कधीही नतमस्तक होऊ देत नाहीत. खरे देवत्व केवळ शक्तिशाली बनण्यातच नाही, तर इतरांमध्ये शक्ती आणि धैर्य जागृत करण्यात आहे. जर एखादी व्यक्ती तुमची टीका करीत असेल तर काळजी करू नका.
खरे तर तुम्हाला महत्व देण्याचा हा एकमेव मार्ग आहे. जीवन अशा प्रकारे जगा की कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. देव अदृश्य असूनही सर्व काही ऐकतो आणि पाहतो. आपण गप्प राहिलो तरी तो आपल्या प्रत्येक भावना समजून घेतो. म्हणूनच त्याला देव म्हणतात. तो आपल्याला न बोलता त्याची उपस्थिती जाणवून देतो आणि या अनुभवाला श्रद्धा म्हणतात. जर एखादा माणूस शिक्षणापूर्वी संस्कार समजून घेतो, व्यवसायापूर्वी वर्तन शिकतो आणि देवापूर्वी पालकांचा आदर करतो तर त्याच्या आयुष्यात अडचणी कधीच राहत नाहीत. स्वार्थ हा एक असा आंधळा विहीर आहे ज्यामध्ये पडल्यानंतर बाहेर पडणे खूप कठीण होते. जो त्यात अडकतो दुसऱ्यांचा भल्याचा विचार करू शकत नाही आणि स्वतःचाही नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जसा चुंबक लोखंडाला स्वतःकडे खेचतो त्याचप्रमाणे आपल्या आत विचारांचा एक चुंबक असतो. आपल्या मनातील विचार त्याच प्रकारचे लोक आणि परिस्थितींना आकर्षित करतात. आपण जे विचार करतो ते आपले कर्म बनते आणि ते कर्म आपल्या जीवनाचे परिणाम ठरवतात. जर एखादा साधू देवाचे नाव घेतो तो देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतो. त्याचप्रमाणे जर आपण सकारात्मक विचार केला तर आपल्याला जीवनात सकारात्मक परिणाम मिळतील. म्हणून नेहमी आपले विचार शुद्ध आणि सकारात्मक ठेवा. एका शहरात एक मेहनती, प्रामाणिक आणि सुसंस्कृत तरुण राहत होता. तो सर्वांना मदत करत असे, म्हणून त्याचे कुटुंब, मित्र आणि शेजारी त्याचा आदर करत असत. त्याचे जीवन साधेपणा आणि चांगल्या कर्मांनी भरलेले होते. पण त्याने ज्या स्वप्नांची आणि यशाची कल्पना केली होती तो त्याच्या आयुष्यात ती पूर्ण करू शकला नाही. त्याने रात्रंदिवस कठोर परिश्रम केले, परंतु त्याला फक्त अपयशच मिळाले. अखेर त्याचे आयुष्य संपले आणि मृत्यूनंतर त्याच्या चांगल्या कर्मांमुळे देवदूतांनी त्याला स्वर्गात नेले. स्वर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहून तो आश्चर्यचकित झाला. देवदूताने त्याला एक भव्य घर दाखवले ज्यामध्ये अनेक खोल्या होत्या. एका खोलीवर स्वप्नांची खोली लिहिलेली होती. जेव्हा तो आत गेला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या आयुष्यभराच्या अपूर्ण इच्छा आणि स्वप्नांच्या लहान प्रतिकृती होत्या. आलिशान घर, पद, संपत्ती आणि अनेक यश. तरुणाने आश्चर्याने विचारले, हे सर्व येथे का ठेवले आहे? देवदूताने उत्तर दिले, जेव्हा एखादा माणूस स्वप्न पाहतो तेव्हा देव आणि विश्व ते पूर्ण करण्याची तयारी करतात. पण लोक अनेकदा अडचणी किंवा अपयश पाहून हार मानतात. तर यश फक्त एक पाऊल दूर असते. त्या अपूर्ण स्वप्नांची प्रतीके येथे ठेवली जातात. त्या तरुणाला त्याची चूक कळली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. म्हणूनच श्रीकृष्णाचा संदेश आहे की तुमची स्वप्ने कधीही अपूर्ण सोडू नका. ती केवळ दृढ निश्चय आणि सतत प्रयत्नांनीच वास्तवात येतात. श्रीकृष्ण म्हणतात, जोपर्यंत झाडूचे आरे एकत्र बांधलेले असतात ते घाण साफ करते, पण आरे वेगळे होताच ते निरुपयोगी असतात. तसेच जोपर्यंत माणूस इतरांना सोबत घेतो त्याची शक्ती अबाधित राहते. पण जेव्हा तो एकाकीपणा आणि अहंकारात विभागला जातो त्याची शक्ती संपते. माणसाने नेहमी इतरांसोबत चालावे हीच त्याची खरी शक्ती आहे. असे म्हटले जाते की जो खऱ्या मनाने आई वडिलांची सेवा करतो त्याला कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही. आई वडिलांना आनंदी ठेवणे हा सर्वात मोठा गुण आहे, कारण देवाची कृपा त्यांच्या समाधानात लपलेली असते. आई वडिलांचे आशीर्वाद हे छत्री आहेत जे आपल्याला प्रत्येक वादळ आणि अडचणीपासून वाचवते. म्हणून नेहमी त्यांचा आदर करा, कारण हीच खरी भक्ती आहे. मित्रांनो, मला आशा आहे की या व्हिडिओ मधून तुम्ही बरेच काही शिकला असाल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. असे माहिती